APA म्हणजे काय आहे? अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे, म्हणजे ते सिक्वेन्समध्ये आहेत, ते सिरीजमध्ये. ओके, आपल्याला काय करायचं आहे, क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ पी. तर आपल्याला फाइंड काय करायचं आहे, पी. आणि आपल्याला सिरीज, आपल्याला सिक्वेन्स काय दिला आहे, आपल्याला दिला आहे एक्स 2x प्लस पी अँड 3x प्लस सी, राईट. आपल्याला x 2x प्लस p and 3x plus c are in AP. are in AP. सो हे सगळे काय आहेत, AP मध्ये. सो आता कसं फिगर आउट करणार, p काय आहे, म्हणजे ते अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये. A is x. B will be. A म्हणजे तुझा T1 जो तुझा असणार x. आपल्याला D फिगर आउट करायचं आहे, तर आपण T2 मायनस काय करतो, T1. सो T2 काय आहे तुझा 2x प्लस p मायनस x. सो हे ना तुझं x प्लस p. ह्याच्यामध्ये काय डाऊट आहे, 2x मायनस त्याच्यानंतर T3 मायनस T2. तो T3 तुझं आहे 3x प्लस 6 मायनस 2x प्लस p. सो किती येणार आहे, आता हे बघा इथे ब्रॅकेट्स द्यायचा बिकॉज बाहेर मायनस आहे. हा काय करतो, गेम चेंज करतो. तो गेम चेंज म्हणजे काय करतो, तो समोरच्याची साईन चेंज करतो. तो इथे येणार मायनस पी. ओके, इथे काय येणार मायनस पी. सो आता इथे काय होणार 3x मायनस 2x, 3x मायनस 2x 1x. 6 काही नाही आहे, इथे मायनस पी प्लस 6. ओके, सो आता कसं करणार, आपण L घेऊ शकतो. L कोणाला घेणार, L घेणार बिकॉज दे आर इन सिक्वेन्स. सो आपण या लोकांना एकत्र लिहू शकतो, इज इक्वल्स टू म्हणून. जसं x प्लस पी इज इक्वल्स टू होऊ शकतं 1x मायनस पी प्लस 6, कारण ते AP मध्ये आहे. मग तू काय करणार, पीला तिकडे घेऊन जाणार, p प्लस पी इज इक्वल टू 1x मायनस x मी इकडे घेणार या, आणि प्लस 6. हे गेलं हे गेलं, हे काय झालं 2p इज इक्वल टू 6. सो p इज इक्वल टू 6 अपॉन 2. सो p इज इक्वल टू काय येणार, क्लिअर आहे. ह्याच्यामध्ये काय डाऊट आहे, म्हणजे कळत नाही. कारण बघ आपण एक D फिगर आउट केला. AP मध्ये D काय असतो, इक्वल असतो. AP मध्ये तुझा D काय असतो, इक्वल असतो. त्या लोकांनी ऑलरेडी आपल्याला ह्याच्यामध्ये मेन्शन केलंय की इन EP आर इन AP. ओके, AP मध्ये म्हणजे काय की तुझ्या ज्या तिन्ही टर्म्स आहेत किंवा 4 टर्म्स आहेत त्या लोकांचा डिफरन्स सेम असणार. ओके, सो मी काय केलं, फर्स्ट ए आपला T1x आहे, मग आपण D फिगर आउट केला वेगवेगळा. ओके, आता हा T2 मायनस T1चा D आहे आणि हा T3 मायनस T2चा D आहे. D म्हणजे आपण डिफरन्स, आपण एक इक्वेशन फिगर आउट केली. आता अकॉर्डिंग टू आपलं हे APचं डेफिनेशन, AP काय बोलतो की जे D असणार ते काय असणार, सेम असणार. सो आपण त्याला काय केलं, इक्विव्हॅलेंट केलं. काय केलं, इक्विव्हॅलेंट केल्यानंतर मी पीला एका साईडला घेतला, एक्स्ट्रा टर्म्सला एका साईडला घेतलं. जे कट होतंय ते कट होतंय. 2p प्लस p 2p 6 अँड पीला 2ला तिथे हे केलं 3. क्लिअर आहे. ओके, तू डायरेक्टली पण करू शकतेस, म्हणजे काय तू डायरेक्टली हे दोन टर्म इक्विव्हॅलेंट करू शकतेस, कारण अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ AP काय आहे की तुमचं जे टर्मचं डिफरन्स असणार ते काय असणार, इक्वल असणार. आणि आपल्याला क्वेश्चनमध्ये ऑलरेडी मेन्शन्ड आहे की हे काय आहे, APचं सिरीज आहे. काय आहे, APचं सिरीज आहे. क्लिअर आहे, याच्यामध्ये काय डाऊट आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघ. If the third and the ninth terms in arithmetic progression are 4 and minus 8 respectively, which term of it is 0? If a third and ninth terms of an AP are 4 and minus 8,
म्हणजे T3 तुझं काय आहे 4 आहे 4 आणि T9 तुझं मायनस आहे. -8. सो आपल्याला विचारलंय की विच ऑफ द AP टर्म इज 0. ओके, आता फर्स्ट तुला काय आहे, आपल्याला गिवन काय आहे, क्वेश्चन नंबर 3 आपल्याला गिवन काय आहे. सो A3 काय आहे 4 आहे आणि A9 काय आहे एक T ना. हा T3 आणि T9. ओके, T3 and T9. ओके, नाव आता आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे. T3 is equals to A. नाही Tn, कारण आपल्याकडे कोणताही टर्म नाही आहे. सो Tn इज इक्वल टू A प्लस n-1. ओके, ह्याच्यामध्ये काय डाऊट आहे. ओके, सो जर मला T3 काढायचं आहे तर T3 कसं काढणार मी, A प्लस 3-1D म्हणजे काय. सो T3 माझ्याकडे किती आहे 4 इज इक्वल टू A प्लस 2D. ओके, ही इक्वेशन 1 दे, त्याला काय दे इक्वेशन 1. आता सेम आपण काय करणार, T9 इज इक्वल टू A प्लस काय आहे n-1D. T9 आपल्याकडे -8 आहे, A प्लस 9-1D. सो A प्लस 8D विच इज युअर -8. ह्याला दे सेकंड. ह्याच्यामध्ये काय डाऊट आहे, फर्स्ट आणि सेकंड दिलं मी. आता काय करणार, सायमल्टेनियस. येस आपण आता सायमल्टेनियस हे करणार. मग त्याच्याने काय मिळणार, D आणि A आणि D ची व्हॅल्यू. येस, ऑन सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 from 2 we have. ओके, सो 1 काय आहे 4 इज इक्वल टू A प्लस 2D आणि हे काय आहे -8 इज इक्वल टू A प्लस AD. हा 1 आहे, हा 2 आहे. ओके, आपण मायनस करतोय म्हणजे साइन काय करणार चेंज. तो साइन ह्याचं काय होणार प्लस, याचा मायनस, याचा मायनस. हा कट होणार पूर्ण. 8 प्लस 4. ओके, आणि हे किती येणार 10. प्लस मायनस. हा इथे मग प्लस मायनस मायनस होणार ना, आणि बिगर वनची साइन येणार विच इज युअर मायनस. सो 8 - 2 6D. ओके, आपल्याला D ची व्हॅल्यू काढायची आहे तर तिथे मायनस जाणार D. सो हे किती होणार -2 इज इक्वल टू युअर D. आता ह्याच्यात D आला तुझा म्हणजे डिफरन्स तुझा हे आला. आता दोन्हीपैकी कोणत्या पण एका इक्वेशन मध्ये टाक, तुला A येणार. सो मी फर्स्ट इक्वेशन put D is equal to -2 in equation 1. So equation 1 काय आपली 4 is equal to A plus 2D. Okay, so 4 is equal to A plus 2 minus 2. So इथे येणार 4 is equal to A plus इथे येणार -4. कळलं ना, 2 into 2 4 आणि मायनसचं साइन येणार. सो 4 इज इक्वल टू A -4. तिकडे जाणार 4 + 4 इज इक्वल टू 8. तर 8 इज इक्वल टू 8. सो A आला माझा काय 8. ओके, आता आपल्याला कोणती फिगर आउट करायची जिचा हे काय येणार 0 येणार ना. सो A आपल्याला Tn फिगर आउट करायचं. सो A प्लस n-1D. ओके, सो आता मला काय फिगर आउट करायचंय, जिचं इक्वेशनचं व्हॅल्यू काय असणार 0. A आहे माझ्याकडे 8, n आहे माझ्याकडे 9 आहे, D आहे माझ्याकडे येस -2. ओके, सो हे येणार 8 प्लस -2. हे बघा मी ब्रॅकेटमध्ये टाकते, इंटू केलं -2 आणि हे काय येणार
-2n आणि हे येणार 2 मायनस 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 प्लस क्लिअर आहे. ओके, आता हे काय येणार 0 इज इक्वल टू 8 मायनस 2n प्लस 2. सो इथे येणार 0 8 प्लस 2 10 माइनस 2n को उधर खिसका दे तो ये प्लस में हो जाएगा. n इज इक्वल टू 10/2. सो n इज इक्वल टू 5. सो जो फिफ्थ टर्म है उसकी वैल्यू क्या रहेगी 0. कलर कळालं. How many 3 digits number are divisible by 87? So 3 digits number अपने को निकालना है 87 से divisible. So 3 digit का सबसे पहला नंबर क्या है 100 और सबसे लास्ट नंबर नंतर 1000 होता म्हणजे तो 4 digits नंबर. याच्यामधनं या नंबर्स मधनं कोण आहे 87 वाला कोण आहे फिगर आउट करू शकतेस. सेकंड वाला 100 101 102 डॉट 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 999. 999 87 ला नाही. तुला आधीचा नंबर शोधावा लागणार जो 87 ने डिव्हिजिबल आहे. इवन 100 पण 87 ने डिव्हिजिबल नाही आहे. 87 चा टेबल बघ. 87 वन जा 87 टू जा तर मॅथ्स चा 87 ला डिव्हिजिबल कोण आहे आणि 999 चा म्हणजे त्याचा फिफ्थ जा 174. सो 2 जा 174. अजून एक नंबर घे 3 जा घे त्याचा 3 जा काय येतो त्याचा 87 3 जा 7 2 7 21 1 2 261. आता 174 आणि 261 तुझे स्टार्टिंगचे येईल म्हणजे 174 261 डॉट डॉट डॉट. आता 999 म्हणजे 9 जा बघ किती आहे 8 जा बघ पण 3 डिजिट्स हवा आहे ना. 5 जा बघ कोणता तरी नंबर जो लास्ट आहे 3 डिजिट असेल. 87 समज 5 जा पकडलं 5 3 आता 40 41 435 येते. चेक कर ना 6 जा 7 जा 8 जा 4 डिजिट्स आलं की हे करायचं स्टॉप करायचं. आपल्याला 3 डिजिट्सच हवं. नाईन जा 10 जा 870 होतं ना. 11 जा बघ 957 11 जा 12 जा 1044. सो 4 डिजिट हो गया. सो लास्ट नंबर क्या रहेगा 957. सो ये हो गया 957. ओके इधर कर लो. AP the general term of AP is given by TN का है. TN is equal to A plus N minus 1 82D. ओके. A अपना क्या है 174. 174. TN की वैल्यू मतलब जो लास्ट टर्म है उसकी वैल्यू क्या है 957. लास्ट टर्म थोडी होता है. हाँ TN म्हणजे ह्याच्यानंतर कोणती टर्म नाही आहे ना तुझी. ह्याच्यानंतर बघ ना 4 डिजिट होते म्हणजे ह्याच्यानंतर तुझा नंबर फुल स्टॉप लागतो. ओके आणि हे 174 आहे प्लस n-1 डिफरन्स किती असणार ऑफकोर्स 87. सो इथे येणार 957
इज इक्वल टू 174 प्लस 87n मायनस 87. क्लिअर आहे. आता 174 मायनस 87 तर किती येतात बघ. 174 मायनस 87. $87. 87 येणार. सो 87 प्लस 87n. आता 87 तिथे जाणार. 957 मायनस 87 इज इक्वल टू 87n. सो 957 87 तो 7 0 5 minus 8. So 870. So 870 is equal to 87n. So 870 divided by 87 is equal to n. So ये हो जाएगा 10 is equal to, मतलब total 10 terms are there जो क्या है 87 से divisible. क्लियर है मॅडम? कसं करायचं आहे? क्वेश्चन नंबर हा काय होता? क्वेश्चन नंबर 3 एवढा होता ना. हा क्वेश्चन नंबर 4 आहे. 7. क्वेश्चन नंबर 7. हा क्वेश्चन नंबर 6 बघ. हा 5 आणि हा 4 राईट. हाँ. डन. नेक्स्ट क्वेश्चन इजी है. For what value of n the nth term of the arithmetic progression 63, 65, 67 and 3, 10, 70 are equal? कैसे करेगी? देख एपी दी है, दो एपी दी है और वो दोनों एपी को इक्वल किस टर्म, उस इक्वल कौन सा टर्म है ये फिगर आउट करना. ओके. सो पहले तो एपी दी है 63, 65, 67. A is 63. हाँ. आगे डिफरेंस तुला फिगर आउट करायचं आहे. 2. सो एपी इज इक्वल टू 63. देख पहले सॉल्व करना स्टार्ट कर. अपने पास कुछ नहीं है बट अपने पास सॉल्विंग का मेथड है तो उससे सॉल्व करना स्टार्ट कर. A is 63. यस. D सो is ए 63 आ गया. डी कैसे फिगर आउट करेगी? T2 माइनस T1. तो 65 माइनस 63 कितना आएगा? 2. अगेन एक मत कर, दो कर, क्योंकि कैसे अगर एक हो गया दूसरा नहीं हुआ तो वो सीक्वेंस में नहीं रहेगा. सो 67 माइनस 65 अगेन इसका आंसर 2 आ रहा है, मतलब डिफरेंस तेरा 2 आ रहा है. एन टर्म ऑफ एपी हम लोग फिगर आउट कर सकते हैं. टी एन फिगर आउट कर सकते हैं. टी एन कैसे फिगर आउट करेंगे? ए प्लस एन माइनस 1 डी. D. ओके. तो यहाँ पे मुझे क्या दिया है? ए क्या है मेरा? 63 प्लस एन क्या है पता नहीं. डी क्या है? 2. तो ये हो जाएगा 63 प्लस 2n माइनस 2. तो ये हो जाएगा 63 माइनस 2 कितना आएगा? 63 minus 2, 61. प्लस 2n. इसमें कुछ डाउट है? नहीं. ये अपना क्या आ गया? tn आ गया. किसका? फर्स्ट सीरीज का. अभी सेकेंड सीरीज करेंगे. सो इसको हम लोग एपी सेकेंड सीरीज का एपी क्या अपने को अपने पास सेकेंड सीरीज का एपी 3, 3, 10, 17. 3, 10 एंड 17. ए मुझे पता है. ए क्या है मेरा? 3. 3. D is 7. डी अपना 7 है. ओके. T1 माइनस T2 T3 माइनस. सो अभी हम लोग यहाँ पे चाहिए तो ए एन लेते हैं. क्या लेते हैं? सो ये हो जाएगा ए प्लस ए माइनस 1 डी. मैंने एन क्यों N लिया? minus 1 D. हाँ. सो ये हो जाएगा N 3 minus- प्लस N minus 1. नहीं ते एक एन मायनस 1 इथे काय येणार? डी काय आपला 7. 7.
सो येणार 3 प्लस 7x 7n माइनस 7. याच्यामध्ये काय डाउट है? ओके आपल्याला इक्विवेलेंट यस. सो an तेरा आ जाएगा 3 माइनस 7 कितना आता है? ऐसे माइनस में आएगा. बिगर और पास माइनस. ओके इसको कुछ डाउट? अभी हम लोग क्या करेंगे? इक्विवेलेंट करेंगे. कैसे करेंगे? तो ये 61 प्लस 2n इज इक्वल्स टू 7n माइनस 4. तो इसको इधर ले गया 61 माइनस 4 सॉरी प्लस ये हो जाएगा 7n माइनस 2n. तो 61 प्लस 4 65. ये हो जाएगा 5n. वो 5 उधर खिसक जाएगा तो ये हो जाएगा n और n हो जाएगा 5 1 जा 5 and 5 3 जा 15. सो 30th टर्म पे ये दोनों का ये जगह रहेगा इक्वल. क्लियर है? 80 कुछ अलग नहीं है.